विद्यार्थी मित्रांनो, सायन्स प्रोमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमध्ये मॅथमॅटिक्स या विषयाचा ट्रिगोनमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर घेणार आहोत. आज मी या ठिकाणी जे काही पॉईंट मार्क करून देते ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित मार्क करून घ्यायचे. बाळांनो, लक्षात घ्या, हा चॅप्टर बोर्डासाठी डायरेक्टली 10 मार्कांना आहे. त्यामुळे हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. या चॅप्टरमध्ये MCQ फिक्स असेल, 1 सेंटेन्स क्वेश्चन फिक्स असेल, त्यानंतर 4 मार्काचं क्वेश्चन पण असेल आणि 3 मार्काचं सुद्धा असेल. प्रत्येक टॉपिकमध्ये एक तरी क्वेश्चन याचा असणार आहे. 4 मार्कासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवस्थित मार्क करून घ्या. चला, ट्रिगोनमेट्रिक फंक्शन डायरेक्टली बुकमध्ये हे ओपन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मार्क करून घ्यायला सोपं जाईल. पेज नंबर 66 पहिलंच आहे, प्रिन्सिपल सोल्युशन. हे बघा, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन याच्यावरती MCQ येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. मी जे काही हे सांगतोय हे सगळं PYQच्या बेसवरून सांगतो. इथून मागे जे काही विचारले गेलेले प्रश्न आहेत त्याच्या आधारावरती सांगतो आहे, त्यामुळे व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये जनरली हे 3 नंबरचा क्वेश्चन अशा प्रकारे आहे, मायनस साईन वगैरे असतं. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले असतात. एकदम सोपं आहे, फक्त व्यवस्थित बघून घ्या, मार्क करून घ्या. त्यानंतर जनरल सोल्युशन, जर प्रिन्सिपल सोल्युशन नसेल तर जनरल सोल्युशनवरती क्वेश्चन असेल. बाळांनो, लक्षात घ्या, PYQ पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की प्रिन्सिपल सोल्युशनवरती जरा जास्त क्वेश्चन दिसतील जनरलपेक्षा, कारण ते मधल्या काही काळासाठी डिलीट झालेला टॉपिक होता, परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे आणि CET पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवस्थित मार्क करून घ्यायचं. आणि आणखी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुमच्या बोर्डाची परीक्षा झाली की लगेच आपण क्रॅश कोर्सची बॅच पण अनाऊन्स केलेली आहे. तुम्ही त्यासाठी सुद्धा एनरोल करून घेऊ शकता. अगदी पहिल्या टॉपिकपासून शेवटच्या टॉपिकपर्यंत आपण 2 महिन्यांमध्ये सगळं कव्हर करून घेणार आहे. प्रत्येक दिवशी कमीत कमी 6 तास लेक्चर्स असणार आहेत. सगळे PCM असेल किंवा PCB असेल, त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं. आणि जर तुम्हाला क्रॅश कोर्स जॉईन करायचं असेल तर 100% रजिस्टर करून घ्या ऑफिसमध्ये येऊन. आता इथं जे काही मार्क करून देतोय ते व्यवस्थित मार्क करून घ्यायचे. बघा, पेज नंबर 69 वरती क्वेश्चन नंबर 1 आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे, व्यवस्थित मार्क करून घ्या. ठीक आहे. आता पुढे हे जे काही जनरल सोल्युशन आहे तुम्ही ओव्हरलॅप करून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. इथे सुद्धा क्वेश्चन नंबर 3 हे मला महत्त्वाचं वाटतं, पेज नंबर 71 वरती. आता पुढे क्वेश्चन नंबर 4 72 पेजवरती क्वेश्चन नंबर 4 यातला कोणताही एक सॉल्व करून बघा. ठीक आहे, तुम्हाला जमेल. आणि जे काही क्वेश्चन जनरल सोल्युशन्स आहेत त्यांची जे काही सिरीज आहे, जे काही फॉर्म्युले आहेत ते एका पेजवरती लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते सोपे वाटतील. ॲट अ टाइम ऑफ बोर्ड एक्झामिनेशन तुमचं कन्फ्युजन होणार नाही. व्यवस्थित मी तुम्हाला ज्यावेळेस हे टीचिंग सुरू होतं त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, त्यानुसारच ते अभ्यास करायचा आहे. आता जे लेकरं बाहेरचे आहेत, जे सायन्स प्रॉब्लेम नव्हते, अशा लेकरांसाठी हे क्वेश्चन्स मार्क करून घ्या बाळांनो. आणि जे काही फॉर्म्युले आहेत ते एका पेजवरती व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे फॉर्म्युले एकमेकाला जोडले जाणार नाहीत आणि त्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. आता पुढे पेज नंबर बघा 75 क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 यामध्ये इथं एक पहिला नंबरचा क्वेश्चन आहे, ह्यामध्ये दुसरा नंबरचा क्वेश्चन आहे, इथं 3 नंबरचा. मी तुम्हाला सजेस्ट करेल की यातला कोणता पण एक सॉल्व करत चला. हे जे मायनसवाले आहेत ते जरा जास्त महत्त्वाचे असतात, कारण ते इथून मागं बराच वेळा विचारलेत. इथं जे काही एक्सरसाइज आहे 3.1 त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशनवरतीच बेस सगळं आहे. प्रत्येक सेक्शनचा एक करून घ्या, प्रत्येक सोल्युशन एक बघूनच घ्यायचं. ठीक आहे. आता पुढे सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल असं असेल. साइन रूल अत्यंत महत्त्वाचा आहे. या चॅप्टरमध्ये 4 मार्काचा जो काही क्वेश्चन मी तुम्हाला म्हटलं तो या टॉपिकवरती विचारला जाऊ शकतो, नवे विचारला जाईलच असं मला वाटतं. ठीक आहे, कारण बराच वेळा विचारला गेलेला आहे. व्यवस्थित बघून घ्यायचं. जर 2R पर्यंत विचारलेलं असेल तर 4 मार्कासाठी विचारला जाईल. व्यवस्थित बघा. ठीक आहे. त्यानंतर त्याच्याच वरती बेस आपल्याला या ठिकाणी एक क्वेश्चन आहे पेज नंबर 78 वरती क्वेश्चन नंबर 1 हा सुद्धा मार्क करून घ्या. ठीक आहे. आता कोसाइन रूल, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि नॅपियर्स अनालॉजी हे चारीच्या चारी पण अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, कोसाइन रूल हा पण व्यवस्थित करून घ्या. आता ह्याच्यामध्ये पहिला विचारला आहे, दुसरा विचारला आहे, तिसरा विचारला आहे, अकॉर्डिंग टू डायग्राममध्ये चेंज करायच्या आणि सॉल्व करायचं. व्यवस्थित जमतंय म्हणून फक्त वाचू नका लेकरांनो, सॉल्वच करून बघा. ठीक आहे. आता पुढे क्वेश्चन नंबर 6 आहे पेज नंबर 80 वरती. हाही क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या. ओके, MCQ साठी असू शकतो तो. प्रोजेक्शन रूल सुद्धा विचारला गेलेला आहे बराच वेळा, त्यामुळे हाही व्यवस्थित करून घ्यायचा. कोणतं विचारलंय, समजा पहिला विचारलाय, दुसरा विचारलाय, तिसरा विचारलाय, यानुसार तुम्ही ते प्रूफ्स करायचे. व्यवस्थित बघा. त्यानंतर कोसाइन प्रोजेक्शन रूल आहे, प्रूव्ह कोसाइन रूल युजिंग प्रोजेक्शन रूल आहे. व्यवस्थित बघून घ्या. इट्स अ व्हेरी सिम्पल अगेन. ठीक आहे. आता पुढे नॅपियर्स अनालॉजी, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आता बोलत होतो, हे अत्यंत 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 महत्त्वाचं आहे.
3 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित हे प्रूफ बघायचे, कोणतं विचारलं त्यानुसार तुम्ही सॉल्व करायचे, कारण 3 कंडिशन्स असतात नेहमी. ठीक आहे. आता हे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलचे, हे फॉर्म्युले जर तुम्हाला जमत असतील तर न्यूमेरिकल अत्यंत सोपे आहेत. अगदी फॉर्म्युल्यांची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. त्यामुळे मी या ठिकाणी न्यूमेरिकल मार्क करून देत नाही आहे. फक्त फॉर्म्युला जमला तर न्यूमेरिकल जमणार आहे 100%. ठीक आहे. आता पुढे एक्सरसाइज 3.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 8 हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्यवस्थित सॉल्व करून घ्यायचे. तुम्हाला बाकीचे करायचे असतील तर तुम्ही करू शकता. मला हे महत्त्वाचे वाटतात म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी मार्क करून दिले. ठीक आहे. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं हे जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत, हे कार्टेशियन कोऑर्डिनेटवरती प्रश्न हा 1 मार्काला जास्त येण्याचे चान्सेस आहेत. 1 मार्काचं क्वेश्चन तर आपल्याला अजिबात त्याला चान्सेस घ्यायचा नाही आहे बाळांनो, कारण 4च क्वेश्चन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला ऑरला नाही आहे. त्यामुळे 1 मार्काचे क्वेश्चन सगळ्यांना जमलेच पाहिजे, जेणेकरून 80 आउट ऑफ 80 तुम्हाला मिळतील. ठीक आहे. लक्षात घ्या. त्यामुळे त्याला रिस्क घ्यायची नाही. प्रत्येक 1 मार्काचा क्वेश्चन सॉल्वच करायचा बुकमधला, सॉल्व क्वेश्चन असेल किंवा अनसॉल्व असेल. ठीक आहे. लक्षात आलं. आता पुढे या ठिकाणी थेरी आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर इन्व्हर्स फंक्शनचं मध्ये आपण बघू शकताय. डायरेक्टली आपण क्वेश्चनकडे जाऊयात. ठीक आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये पण प्रिन्सिपल सोल्युशन्स वगैरे आहेत. मी तुम्हाला क्वेश्चन मार्क करून देतो डायरेक्टली. पेज नंबर 97. पेज नंबर 97 वरती लेकरांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन नंबर 1 हा महत्त्वाचा वाटतो. ह्यातलं 1-2 कोणते पण सॉल्व करून घ्या. खूप 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 महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा हे. ठीक आहे. आता पुढे क्वेश्चन नंबर 7 हा देखील मला खूप 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 जास्त IMP वाटतो. व्यवस्थित बघा. अशा प्रकारचं प्रूफ तुम्हाला डायरेक्टली 3-4 मार्कांसाठी विचारलेलं असतं. त्यामुळे ते नीट व्यवस्थित सॉल्व करूनच बघायचं. फक्त जमतंय म्हणून पुढे जायचं नाही, हे महत्त्वाचं आहे खूप जास्त. ठीक आहे. आता एक्सरसाइज 3.3 मध्ये पहिल्या नंबरचा क्वेश्चन, मी जसं की तुम्हाला बोललो की प्रिन्सिपल सोल्युशन इन्व्हर्स फंक्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातले कोणते पण 1-2 सॉल्व करून बघा. हे जमले तर तुम्हाला हे पण जमतील. त्यासाठी तुम्हाला रेंज वगैरे येणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. हा चॅप्टर आहे ना बाळांनो, हा चॅप्टर जर जमलं तर मॅथमॅटिक्स 2 मध्ये काहीच अडचण येत नाही. ठीक आहे. लक्षात घ्या. ट्रिगोनमेट्रिक फंक्शन खूप महत्त्वाचं आहे आत्ताही आणि इंजिनिअरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा. आता पेज नंबर 103 वरती बाळांनो हे 2 क्वेश्चन बऱ्याच वेळा, त्यातले त्यात हा क्वेश्चन तर खूपच वेळा विचारला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित करून घ्या. एकदम सोपा आहे, पण डायरेक्टली 3-4 मार्क्स. ठीक आहे. त्यामुळं अगदीच प्रत्येकानंच तो सॉल्व करून घ्यायचा. ॲपेस अनालॉजी वगैरे मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे हे फक्त फॉर्म्युलेज या ठिकाणी दिलेत. आणखी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, प्रत्येक MCQ सॉल्व करा यातला. प्रत्येक MCQ, कारण एक MCQ येणारच आहे. काही झालं तरी ट्रिगोनमेट्रीवरती MCQ येणारच आहे. ठीक आहे. ओके. आता या ठिकाणी हा 13 नंबरचा MCQ बाळांनो, हा जो काय आहे ना इन्व्हर्स, ते साइन इन्व्हर्स अल्फा विचारलं आहे, परंतु लेकरांनो तो अल्फाची किंमत दिलेली असते आणि ते प्रूव्ह दॅट म्हणून विचारलेलं असतं. त्यामुळे ते सुद्धा 3-4 मार्कांसाठी महत्त्वाचं आहे, 3 किंवा 4 मार्कांसाठी. ठीक आहे. आता हे प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन मी तुम्हाला जे काही मागे बोललो किंवा मार्क करून दिले त्यानुसार. आता हा क्वेश्चन 5 नंबरचा मला महत्त्वाचा वाटतो, खूप जास्त महत्त्वाचा वाटतो, तोही व्यवस्थित सॉल्व करून घ्या. आता मला तरी वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी चॅप्टरची आयडिया आलेली असेल. 100%च हे क्वेश्चन्स महत्त्वाचे मला वाटतात. क्वेश्चन नंबर 15 बघा, क्वेश्चन नंबर 19 बघा आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करायचेत. क्वेश्चन नंबर 33 सुद्धा व्यवस्थित बघून घ्या. 2-3 मार्कासाठी असेल, 2 मार्कासाठी. इट्स अ व्हेरी सिम्पल. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही मार्क करून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेकरांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की 4 मार्काचे जे काही क्वेश्चन्स आहेत शेवटच्या सेक्शनमध्ये असतात, ते आपण या ठिकाणी घ्यावेत, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. 100% मी तुमचे ते 4 मार्काचे सेपरेट लेक्चर घेईल. पण तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. डेफिनेटली विल टेक दॅट. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. जे लेकरं आता यावर्षी 12वीची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.